नमस्कार मित्रांनो, सूर्या न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मुखेड कंधार विधानसभेचे अपक्ष उमेदवार संतोष भगवानराव राठोड यांची हातराळ येथे सभा आयोजित करण्यात आली होती। सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ध्वजास पुष्पहार अर्पण टाकून सभेला सुरुवात झाली। माझे वडील आणि माझा भाऊ पुरामध्ये वाहून त्यांचा मृत्यू झाला होता, तेव्हा माझा बाप म्हणून माझ्या पाठीशी उभे न राहता तुम्ही मला घरच्या बाहेर काढलं। तुम्ही कुटुंबांचे होऊ शकले नाही, जनतेचे काय होऊ शकणार, आम्हाला अंधारात ठेवण्यात आलं, म्हणून मी बीजेपी सोडून उबाटा गटामध्ये प्रवेश केलाय। तुमच्याकडे 10 वर्ष सत्ता असताना कुठे पाझर तलाव झाले नाहीत, नवतरुणांच्या हाताला काम नाही, तालुक्यात शेती कोरडवाहू आहे, सिंचनाचा प्रश्न असेल, लेडी प्रकल्प कित्येक दिवसांपासून रखडलं, काम पूर्ण होऊ शकले नाही। मुखेड तालुक्यातून दिवसाला 10 गाड्या भरून पुणे मुंबईसाठी पोटाची कळगी भरण्यासाठी जात आहे। रोजगारांच्या हाताला काही उद्योगधंदे नसल्यामुळे ही वेळ आली आहे। आम्ही निराधार कष्टकरी शेतकरी मुखेड तहसील कार्यालयासमोर मी आणि दशरथ लोहबंदे मोर्चे काढले, तरीही कोणी लक्ष दिले नाही असंही ते म्हणाले आहे। यामध्ये प्रमुख उपस्थित संतोष भाऊ राठोड अपक्ष उमेदवार, त्यांचे खांदे समर्थक प्रशांत पवित्रे, हातराळ येथील नवतरुण तडफदार युवा कार्यकर्ता परमेश्वर आंधुरे, जयपाल राठोड, माजी सरपंच अशोक गायकवाड, विठ्ठल देशमुख, धनाजी लिंबोरे व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूर्या न्यूज 24 मराठी मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे। करून आम्हाला अंधारात ठेवून आम्हाला त्याच्यातून बाहेर काढून टाकलं। आता संस्था म्हणजे हा आमच्यासाठी घर आहे, घर, त्याच्यातून बाहेर काढलं म्हणजे आम्हाला घराच्या बाहेर काढल्यासारखंच होतं। आता ह्या गोष्टीला झाले दीड वर्ष झाले जवळपास। आता विचार केलो, आता बाहेर निघाल्यानंतर संघर्ष करावा लागेल आपल्याला, असं तर आपल्याला न्याय भेटणार नाही। म्हणून मी त्या भाजपच्या पक्षातून बाहेर पडलो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केला। आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये प्रवेश का केलो हे पण तुम्हाला सांगतो। ज्यावेळेस मला घराच्या बाहेर काढण्यात आलं त्याच वेळेस या भाजप सरकारनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्षात फोडण्यात आलं, तुम्हाला माहित आहे। 40-50 आमदार घेऊन गेले बघा गुवाहाटीला, एकदम ओके, 40 खोके एकदम ओके, त्या लहान मुलाला माहित आहे। एवढे पैसे घेऊन हे भाजपने काटकरस्थान करून 2 मोठे पक्ष फोडले। आपल्या संस्कृतीच्या विरोधात जाऊन घर फोडणं, पक्ष फोडणं, घराघरात भांडण लावणं, पैसा त्या जोरावर आणून सत्तेवर येणं, हे काम आहे भाजपवाल्याचं। आणि तसंच त्या जोरावर माझे घर फोडलं। त्याच्यासाठी मी विचार केला, आता मोठ्या पक्षात जायचं नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरेचाही संघर्ष आणि माझा संघर्ष येतच आहे। जसा मला त्रास झाला तसाच उद्धव साहेबांना त्रास झाला, त्याच्यामुळे मी इकडे तिकडे न जाता उद्धव साहेबांच्या शरणात गेलो आणि शिवसेना पक्षात प्रवेश केला। आता मी आमदारकीला का थांबलो तुम्हाला हे सांगतो। आता काँग्रेसकडून जर चांगल्या माणसाला दिलं असतं तिकीट, एक नवीन चेहऱ्याला दिलं असतं तर आपण त्याला समर्थन केलं असतं, पण काँग्रेसवाल्यांनी दिलं कोणाला? ते जुने आपला माझे आमदार, तुम्हाला माहित आहे हनुमंतराव पाटील बेट वगैरे दिलं, त्याचं नाव तुम्ही ऐकलं असतं, ते आमदार होऊन गेले। आता हा आमदार मागच्या 10 वर्षापासून तुषार राठोड, आता हे 2 आमदार तुमच्या डोळ्यापुढे आहेत। आता दोघांपैकी एकाला अजून निवडायचं आपण। ऑलरेडी आपल्या तालुक्याचं सत्यानाश केलं, अजून निवडून येऊन काय नवीन काय करणार नाही त्यांनी। म्हणून मी ठरवलं आता आपल्या लोकांना पर्याय द्यावा लागेल। जर आपण फक्त हातावर हात घालून वाट बघत बसल्या की आता आपला माणूस येईल, आपली सेवा करेल, आपलं काम करेल, आपला माणूस कधी येणार नाही। काय वरून जे तिकीट मिळवतात तिथेही कारभार चालू आहे। त्याच्यासाठी आता आपलं जनतेतूनच माणूस द्यावं लागेल आपल्याला। म्हणून हा तिसरा पर्याय म्हणून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी पुढे घेऊन, त्यांचा आशीर्वाद पुढे घेऊन एक शिवसैनिक म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे।
मला एक सांगा माय, शेवटच्या तारखेपर्यंत ह्या लोकांनी काय अफवा पसरवल्या की आता हा संतोष राठोड पैशाला मॅनेज होईल, 5 कोटी घेईल, 10 कोटी घेईल, एवढे पैसे घेईल आणि मॅनेज होईल आणि फॉर्म उचलून घेईल. मी काय फॉर्म उचलून घेतो नाही. माझ्या भावा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा. सूर्या न्यूज 24 मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे.